जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तेव्हा आपण त्याला ओळखणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, एखादा व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला ओळखतो पण तिसरा व्यक्ती त्याला ओळखत नाही, तेव्हा तो मिडलचा व्यक्ती काय म्हणतो, तुला माहित नाही पण मी याला ओळखतो, हा असा नाहीये. तो काय म्हणतो, मी ओळखतो. तो म्हणतो याने असं केलं तसं केलं. तो म्हणतो नाही नाही मी ओळखतो, हा असा नाहीये, ही अशी नाहीये. हालेलुया. ओळख किती महत्वाची आहे. जान पहचान. प्रभूवर फक्त विश्वासच ठेवू नका प्रियांनो, तर प्रभूला ओळखण्याचा प्रयत्न करा. आमेन. हालेलुया. आपण वाचूया एक वचन. थँक्यू मास्टर. योहान 17:3. उंच स्वरामध्ये सर्वजण लिहून घेतील. आज वचन खूप गरजेचे आहेत लिहिणं. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. हालेलुया. सार्वकालिक जीवन हेच आहे की. किती जणांना सार्वकालिक जीवन पाहिजे, परिपूर्ण जीवन. आणि बायबल असं सांगतंय, परिपूर्ण जीवन हेच आहे की देवाने ज्या ख्रिस्ताला पाठवले त्याला तुम्ही ओळखावे, त्याची ओळख तुम्हाला असावी. पर्सनली प्रभूचा स्वभाव तुम्हाला माहित असणं म्हणजेच तारण प्राप्त होणं आहे. हालेलुया. हालेलुया. सार्वकालिक जीवन याच्यात आहे की तुम्हाला ख्रिस्ताची ओळख असावी. माहिती नाही, माहिती कुठून पण येते, माहिती चुकीची असू शकते, पण एखाद्या व्यक्तीला आपण तेव्हाच ओळखू शकतो जेव्हा आपण त्याच्या बरोबर संगती करतो. सार्वकालिक जीवन हेच आहे की तुम्ही ख्रिस्ताला ओळखावे. ब्लेसिंग याच्यात आहे, तारण याच्यात आहे की तुम्हाला ख्रिस्ताची ओळख असावी. पास्टर, ख्रिस्ताची ओळख कशी असू शकते? त्याच्याबरोबर संगती करून. प्रभूला ओळखणं खूप गरजेचं आहे. प्रभूची माहिती नसली पाहिजे. हा कोणीतरी होता प्रभू येशू, 3 दिवस तो मेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, त्याच्या रक्ताने असं झालं तसं झालं. ही ओळख आहे फक्त. ओळख मध्ये सामर्थ्य नाहीये. फक्त ओळख असण्यामध्ये चमत्कार नाहीये. सॉरी, माहितीमध्ये फक्त माहिती, नॉलेज फक्त एक साधारण माहिती आहे. प्रकटीकरण, त्याची ओळख, त्याचा स्वभाव, देवाचे मूड स्विंग्स आपल्याला सगळे माहिती पाहिजे. हालेलुया. आणि सार्वकालिक जीवन हेच आहे की ज्या देवाने येशू ख्रिस्ताला पाठवलं त्याला तुम्ही ओळखावं. हालेलुया. हालेलुया. तर तुम्ही प्रभूला कसं ओळखू शकता प्रियांनो? कसे तुम्ही प्रभूमध्ये त्याच्या स्वभावाला ओळखू शकता? तुम्हाला माहिती आहे, मला प्रभूच्या स्वभावाला ओळखायला मला एकट्यात राहावं लागलं. गर्दी, इतरांचे आवाज तुम्हाला कधीच परमेश्वराची खरी ओळख देणार नाही. प्रभू म्हटला, सावध राहा, येणाऱ्या दिवसामध्ये लोक तुम्हाला फसवतील. येशू इकडे आहे, येशू इकडे आहे, येशू इकडे आहे, येशू इकडे आहे. किती लोकांचं ऐकणार तुम्ही? किती पळणार तुम्ही? एक म्हणाल, एक देवाचा दास म्हणाल येशू इकडे आहे, एक देवाचा दास म्हणाल येशू इकडे आहे, एक म्हणाल येशू तिकडे आहे, तिकडे. मग तुम्ही नुसती माहिती घ्या आणि पळत बसा इकडे तिकडं. पण ज्याला ओळख आहे त्याला माहिती येशू कुठे आहे. हालेलुया. ज्याला येशू बरोबर संगती माहिती आहे, ज्याला येशूची ओळख माहिती आहे, ज्या व्यक्तीला येशूचा आवाज ऐकायला येतो त्याला माहिती येशू कुठे आहे.
हालेलुया. त्याला माहिती येशूची काम करण्याची पद्धत काय आहे. त्याला माहिती माझा येशू आता ह्या क्षणाला काय विचार करत असेल. माझ्या जीवनात काही पण होऊ द्या, काहीही होऊ द्या, मला त्या क्षणी देवाचा आवाज, मी कसं गेलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे समजतं. कारण मला येशूची ओळख आहे. त्या कलिसियामध्ये तुम्हाला अद्भुत गोष्टी दिसते. मला कसं समजलं की पास्टर अशोक आणि प्रियंका यांच्या चर्चला ह्याच हप्त्यात बेस्ट हॉल देणारे परमेश्वर. मला येशूची ओळख आहे. मला माहिती आहे तो त्याच्या लोकांना दगदग फिरू देत नाही. बेस्ट देणारा परमेश्वर आहे. जेव्हा अनॉइंटिंग येते ना, कचरा जातो. कम ऑन, रिसीव इन जीसस नेम. जेव्हा अभिषेक येतो, कचरा जातो. देवाला नाही आवडलं अशा ठिकाणी चर्च, जिथं ह्यांना बिअरच्या बाटल्या उचलून साफ करून चर्च घ्यावा लागेल. काल अशा ठिकाणी चर्च घेतलाय जिथे ऑलरेडी परमेश्वराची उपस्थिती आहे, जिथे पुलपिट आहे, त्याच्यावर क्रॉस आहे, जिथे स्टेज आहे. हालेलुया. देव यासाठी तुमच्याकडनं त्या 5 भाकरी आणि 2 मासे घेत नाही की त्याला भूक लागलीये. देव यासाठी घेतो की त्याला 12 टोकल्या वापस द्यायच्या आहेत. ही देवाची ओळख आहे. देवाची ओळख असणं. कसं रिॲक्ट करायचं प्रभू, मी कोणत्या सिच्युएशनला काय रिॲक्ट करू, देवाची ओळख असल्याशिवाय जमत नाही. की इथं जर माझा प्रभू असता त्याने काय केलं असतं. आमेन. येणाऱ्या दिवसात या चर्चवर हा अभिषेक येत आहे. आय डिक्लेअर इन द नेम ऑफ जीसस, प्रत्येक एक व्यक्ती देवाला पर्सनली ओळखत आहे. देव वैयक्तिक रीतीने तुमची भेट घेत आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया, हालेलुया. दानियल 11:32 काढूया. कोण लोक सामर्थ्य आणि पराक्रमी बनतात, का सेवकाई पुढे जातात, कशा सेवा पुढे जातात, कसं तुम्ही परमेश्वरामध्ये बलवान आणि सामर्थ्य होऊ शकता. वाचूया दानियल 11:32. खुशामत करून भ्रष्ट करील, पण जे लोक आपल्या देवास ओळखतात. हालेलुया. जे लोक आपल्या देवाला ओळखतात. म्हणा आपल्या देवाला, माझ्या देवाला. कोणी म्हटलं पाहिजे का रे तुमचा परमेश्वर एवढा परीक्षा कसं काय आणतोय तुमच्यावर. का तुम्ही गेले 10 वर्ष झाले कर्जात आहेत. का तुमच्या मॅरेज लाईफ मध्ये एवढा गोंधळ आहे. का तुमच्या जीवनामध्ये एवढा गोंधळ आहे. का तुमच्या मुलांमध्ये एवढा गोंधळ आहे. तुमचे आशीर्वाद अजून का दिसत नाहीये. तुम्ही फक्त प्रार्थना 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 करतायत. तेव्हा तुम्ही म्हटलं पाहिजे मी माझ्या देवाला ओळखतो, तो नक्कीच कार्य करील. हालेलुया. तुम्ही ठामपणे म्हटलं पाहिजे की मी माझ्या देवाला ओळखतो, तो मला लज्जित फजित होऊ देणार नाही. आमेन. जे लोक देवाला ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. हालेलुया, हालेलुया. चर्च, कोण थोर कृत्य करील, कोण बलवान होतील, जे देवाला ओळखतात, ज्यांना पर्सनली परमेश्वर कोण आहे माहिती आहे. आमेन. आणि देवाचा स्वभाव कसा ओळखू शकतो आपण. काय असेल परमेश्वराचा स्वभाव, कसा काम करत असेल परमेश्वर. हालेलुया. एक दिवशी एक प्रश्न मी एका व्यक्तीला विचारला की काय देव अजून पण माझ्यावर प्रेम करत असेल का. मी कमिटमेंट तोडलाय परमेश्वराशी, काय परमेश्वर अजून पण माझ्यावर प्रेम करत असेल. हालेलुया. काय देव अजूनही तेवढंच प्रेम करत असेल जे तो पूर्वी माझ्यावर करत होता. आणि ते म्हटले हो, देवाचं प्रेम कधीच बदलत नाही.
देवाची ओळख लागते. हे समजायला की देवाचं प्रेम कधीच बदलत नाही. आमेन. कोण लोक पराक्रमी होतील जे त्याला ओळखतात? कोण लोक महान कृत्य करतील जे त्याला ओळखतात? तुम्हाला माहितीये, उन्नती, वाढ, धनसंपत्ती कोणत्या माणसाकडून, पूर्व पश्चिमेकडून येत नाही, तर ती देवाकडून येते. पण ती कशी येईल? एक गीत आहे, जितना मैं तुझको जानू उतना ही आशीष पाऊं. कशी येईल ती उन्नती? कशी सुटका होईल? कसं तुमच्या जीवनात तुम्हाला सामर्थ्य महसूस होईल? कसे तुमचे नशेचे आत्मे निघून जातील? तुमच्या घरातनं कशा दुष्ट गोष्टी लांब जातील? जशी जशी तुम्हाला देवाची ओळख व्हायला लागेल. आमेन. तुम्ही लहान लेकरांना बघता का? ते जर एखाद्या नवीन मुलाबरोबर खेळायला लागले आणि त्या मुलाचा जो स्वभाव आहे तो तुमच्या मुलामध्ये, म्हणजे तुमचा मुलगा कधीच वाकडं तोंडबिंड करत नव्हता, अचानक एका मुलाबरोबर खेळायला गेला आणि घरी आला आणि तो पण जीभ इकडे तिकडे करून, वाकड्या तिकड्या पायबिय करून, आणि तू म्हणतो काय रे तू असं काय करतोय? कारण काय? संगती, प्रभाव पडला. ज्या लोकांबरोबर तुम्ही संगती करता, ज्या लोकांबरोबर तुम्ही जास्त बोलता, त्यांचा प्रभाव तुमच्या लाईफवर येतो. ते गुण तुमच्या लाईफवर येतात. ती ऍक्शन, ते शब्द कळत नकळत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडता. आणि तुम्हाला पण समजतं की पूर्वी माझ्यात हे नव्हतं, पण या व्यक्तीबरोबर राहून राहून आता माझ्यामध्ये हे यायला लागलंय. खरं की नाही? मग जेवढी तुम्ही देवाबरोबर संगती कराल, जेवढं तुम्ही परमेश्वराबरोबर नातं तुमचं दृढ कराल, त्याचा स्वभाव, त्याचा प्रभाव, त्याचे आशीर्वाद, त्याची समृद्धी, त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर दिसू लागेल. म्हणून डॅनियल मध्ये लिहिलेलं आहे की जेवढी तुम्हाला जे लोक यहोवा देवाला ओळखतात ते पराक्रमी होतील, ते मोठे मोठे काम करतील, ते थोर बनतील. का? कारण देव पराक्रमी आहे, देव थोर आहे, देव मोठे काम करतो. हालेलुया. आणि म्हणून त्या गोष्टी तुमच्यामध्ये येतील. काही क्षण आपले डोळे बंद करा आणि आपलं मुख उघडा आणि परमेश्वराला म्हणा, पवित्र आत्माकडे मदत मागा की मला देवाची ओळख दे. कम ऑन, प्रे करा, आपलं मुख उघडा. शराबाला खांदाराबाना सोरिया रबा. एक सांगू का? माझ्याकडे लक्ष द्या. परत ही चुकी जर चर्च तुम्ही केली, जेव्हा मी बोलते तोंड उघडा आणि बोला. तुम्ही म्हणाल देव बहिरा आहे का? आम्ही मनातल्या मनात बोलतो. देव बहिरा नाही, शैतान बहिरा आहे. तुम्ही असे सैनिक पाहिलेत का जे तोंडाला पट्ट्या लावून लढायला जातात? हातात शस्त्र जरी असलं ना, त्या शस्त्रापेक्षा त्यांची जी गर्जन असती ना ती मोठी असती. येस ऑर नो? किती ओरडतात ते लोक. जोर तर शस्त्र, ठार तर शस्त्र करणारे, पण जोर त्यांच्या तोंडात असतो. का? कारण त्या शस्त्रापेक्षा त्या आवाजाला एनिमी जास्त घाबरतो. कळलं का? या स्पिरिच्युअल प्रिन्सिपल्स ह्या तुम्हाला कळल्या पाहिजे. एक दिवशी मी रात्री माझ्या प्रेयर रूम मध्ये प्रेयर करत होते आणि मला भान नसतं माझा आवाज किती आहे काय. आणि मला त्या दिवशी कळत न कळत माझ्या प्रेयर रूमची खिडकी उघडी राहिली आणि रात्री 3 वाजता येऊन पास्टरनी, त्यांना माहिती हिला मी डिस्टर्ब नाही करू शकत, पण आवाज मोठा होता, ते बाहेरच्या साईडनी गेले, गॅलरीतून एक टांग वर करून अशी खिडकी बंद केली. हालेलुया. का आवाज उंच पाहिजे? शैतान तुमच्या आवाजाला घाबरतो. म्हणून जेव्हा पण मी म्हणते हालेलुया असो, प्रेज द लॉर्ड असो, किंवा तोंड उघडा आणि टंग्स मध्ये प्रेयर करा, असं वाटलं पाहिजे की तुम्ही एका युद्धात उतरले. 5 मिनिटं कवा असना. हालेलुया. कारण शत्रू जो आहे, शस्त्रापेक्षा तुमच्या आवाजाला अर्धा मरतो तो तिथं. फक्त
तुमच्या आवाजाने. हालेलुया. छोटस एक्झाम्पल आपण घेऊया. समजा एखादा व्यक्ती इथे आला. तुम्ही किती लोक आहेत ना? भरपूर लोक आहे. पण तो व्यक्ती बाहेर जोरात ओरडला, तुम्हाला धास्ती भरल. बापरे, काय झालं? का? कारण तुम्ही आवाज ऐकला. तो एकटा असून तुम्ही सगळ्यांना धास्ती भरल. शैतानाबरोबर कोणीच नाहीये, तो एकटाच आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा आवाज त्याला किती धास्तीत टाकू शकतो. Come on, pray in tongues in the name of Jesus. Haraba shikeri araba na sori araba. परमेश्वराला म्हणा, मला प्रकाशन दे. तुला ओळखणारा आत्मा मला हवा आहे. मला तुला ओळखायचं आहे देवा. मला तुझी ओळख हवी आहे. मला डीप जायचंय तुझ्यामध्ये. I want to know you. मैं तुझे जानना चाहता हूं, पहचानना चाहता हूं. गहराईने देवा मला तुझी ओळख व्हावी. जहां मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती वहाँ. सर्व मिळो. जहां मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती वहाँ. यीशुआ. Thank you Jesus, thank you Jesus. यीशुआ. सर्व मिळून चर्च. यीशुआ. येशू, मला तुला ओळखायचं आहे. तुझ्या फीलिंग्स मला जाणून घ्यायच्या आहे. थँक यू जीसस. जहां मेरी रूह, जहां मेरी रूह तेरे रूह से रूबरू होती वहाँ. आमेन. जहां मेरी रूह तेरे रूह से. आमेन चर्च. जेव्हा तुम्हाला देवाची ओळख होईल ना, तुम्ही स्त्रियांनो, तुम्ही मार्केटला वांगे जरी घ्यायला जाल ना, काहीतरी भाजीपाला, टमाटे बिमाटे, तरी तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता. अचानक इतके चिंताग्रस्त तुम्ही असाल आणि त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल आणि तुम्ही म्हणा, हा तू होतास ना देवा, हा तुझा आवाज होता. का? कारण तुम्ही त्याला ओळखता, तो तुमच्याशी बोलतो. आमेन. प्रभूची ओळख दृढ असली पाहिजे. एफिस 6:10 सांगतं, प्रभू मध्ये, बाहेर नाही, मध्ये. हालेलुया. माहिती बाहेरची आहे, ओळख आतली आहे. की प्रभू मध्ये तुम्ही काय होत जा, वाढत जा. मी जेव्हा 21 दिवस प्रेयर मध्ये होते, मी कधी खूप रडले, कधी खूप शांत वाटलं, कधी मला खूप कठीण गेलं. पण रोज आणि रोज मी त्याच्या स्वभावाला ओळखलं. रोज मला काहीतरी नवीन येशूबद्दल कळायचं. म्हणून तर आपण गातो ना, सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, है ना. समुद्राला देवा सीमा आहे, पण तुझ्या प्रेमाला नाही, तुझ्या विचारांना नाही. आणि जो देव पराक्रमी आहे, सामर्थ्य आहे, त्याची ओळख जेव्हा तुम्हाला होईल, त्याचे गुण देखील तुमच्यात दिसू लागतील. तो प्रभाव तुमच्यामध्ये दिसू लागेल. मी एक गोष्ट माझ्या जीवनात मी स्वतः पण अनुभवली आणि इतर देवाच्या दासांनी देखील मला सांगितली की तुला देवाची ओळख आहे. तुला माहिती आहे आता तुझा देव काय निर्णय घेऊ शकतो. तुला माहिती आहे तुझा परमेश्वर कसा काम करेल. हालेलुया. काही लोक घाबरतात,
जसा योनाला परमेश्वर सांगतोय, जा निन्वेत जा, माझ्या लोकांना सांग की मी न्याय आणणार आहे, न्याय करणार आहे मी. पण योनाने ऐकलंच नाही. योना म्हटला, नाही, मला माहिती तू नाही करणार न्याय. त्याला देवाच्या माहितीशी काही घेणं नव्हतं, त्याला स्वतःची बेइज्जती होईल हा प्रॉब्लेम होता योनाचा. कारण ज्या क्षणी योनाने जाऊन आणि त्याने काय केलं, नसत्या भानगडीत पडला. जायचं होतं कुठे? निन्वे. गेला तार्शिश. हालेलुया. परमेश्वर सांगतोय, जा त्या लोकांना संदेश दे, त्यांना माझा आवाज सांग. आणि योना काय करतोय? पळून जातोय प्रभूपासून. का? कारण योनाला देवाची पूर्ण ओळख नाही. अपूर्ण माहिती डेंजर आहे. अपूर्ण कोणत्या पण गोष्टीची अपूर्ण माहिती आपल्याला फसवू शकते. मग ते देव का असना, शास्त्र असना, कोणती पण गोष्टीची अर्धवट माहिती आपल्याला घातक आहे, आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी. आणि म्हणून परमेश्वर म्हणतोय, ज्याला माझी ओळख आहे त्याला माहिती आहे मी कसा आहे. आमेन. आणि योना कुठे जातोय? निन्वे सोडून तार्शिशला. आणि काय केलं? स्वतःला त्याने कष्टात पाडलं. सरळ जर गेला असता, देवाने सांगितलेल्या मार्गाने गेला असता, ना समुद्र आला असता, ना वादळ आला असतं, ना माशाने गिळलं असतं. कळलं? पण त्याने काय निवडलं? देवाचा आवाज न करण्याचं निवडलं. का निवडलं? कारण त्याला अर्धवट माहिती होती की हा देव आहे ना, नाही मारणार, ह्या लोकांना नाश नाही करणार. हा मला माहिती आहे, देव नाही करणार. अर्धवट माहिती. हालेलुया. आणि म्हणून तर्शीशला पळून गेला, नसत्या भानगडीत पडला. म्हणा, नसत्या भानगडी. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये नसत्या भानगडी कधी येतात? जेव्हा देव आपल्याला निन्वेला जायला लावतो आणि आपण जातो तार्शिशला. आमेन. आणि नको ते कष्ट आणि त्रास आपल्या जीवनामध्ये येतात, तरी पण परमेश्वर आपल्याला सोडत नाही. माशाच्या पोटात योनाने प्रार्थना केली आणि देवाने माशाला आज्ञा केली. आमेन. देव तुमच्या कठीण परिस्थितीला आज्ञा करत आहे निघून जाण्याची. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. देव आज्ञा करत आहे या क्षणी. आणि मग शेवटी देर आहे, दुरुस्त आहे, योना गेला निन्वेमध्ये. आणि तिथं त्यांनी प्रचार केला की तुमच्यावर न्याय येणार आहे, तुम्ही घाणेरडे कृत्य केले आहे, परमेश्वर तुम्हाला मारणार आहे, नष्ट करणार आहे. आणि लोकांनी पश्चाताप केला. देवाने प्लॅन चेंज केला. ओ कम ऑन, प्रेयर प्लॅन चेंज करू शकते. हालेलुया. एनिमीचा प्लॅन, शत्रूचा प्लॅन चेंज करत आहे देव. नाशाचा प्लॅन जीवनामध्ये येत आहे येशूच्या नावामध्ये. ज्या लोकांनी तुमच्या पडण्याची वाट पाहिली ते लोक तुम्हाला वर उचलले जात आहे ते पाहत आहे. हालेलुया. ज्या लोकांनी तुमच्यावर दोष आणि आरोप लावले तेच लोक तुमची स्तुती करतील. आमेन. का मी एवढं बोलू शकते? कारण मला त्याची ओळख आहे. मी त्याला जाणलं आहे. आणि देवाने निन्वेच्या लोकांना वाचवलं प्रियांनो. आणि योना रागवला. काय झालं? रागवला. मला माहित होतं म्हणून तर मी येत नव्हतो ना. का? कारण त्याची बेइज्जती झाली. खूप लोक प्रभू मध्ये पुढे जात नाही कारण प्रभू निर्णय घ्यायला त्यांना भीती वाटती. पास्टरने असं करायला लावलं पण हे जर सक्सेस झालं नाही ना, मी गेलो, मग माझ्या नातेवाईक नाव ठेवतील, मला असं होईल तसं होईल. आणि मग नसत्या भानगडीत तुम्ही पडता. परमेश्वराला माहित होतं येणाऱ्या दिवसात तुम्हाला काय काय अडचणींना सामना करावा लागेल. म्हणून परमेश्वर तुम्हाला योजना देतो. करा बिझनेस सुरू, करा असं करा, जा तिकडे जा, हे घर बदला, ते घर बदला.
का परमेश्वर योजना देतो, पण आपण इज्जतीला घाबरतो ना. योना आहे, काही लोक योना सारखे आहेत, सेवक तर आहेत पण योना आहेत. अर्धवट माहिती देवाची, डेअरिंग नाही त्यांच्यामध्ये, हिम्मत नाही. डरपोक लोक देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही, आणि देवाचा आवाज ऐकायला हिम्मत लागते. आमच्याकडे बघा हिम्मत. हालेलुया. होती म्हणून उभेत आणि उभेच राहू, वाढत जाऊ. तुम बोलते रहो, हम करते रहेंगे. आमेन. शेवटी गेला योना, देवाने निनवेला वाचवलं. योनाला राग आला, योना देवावर चिडला. का असं केलं तू? मग योना थकला. देवाने त्याच्या बाजूला झाड उगवलं, त्याला सावली मिळाली. योनाला फार भारी वाटलं, है ना? खूप छान वाटलं योनाला. सावली खाली आला, झाडाखाली आला, आणि मग ते झाड पटकन सुकून गेलं. पटकन सुकलं ते झाड, आणि योना परत रागावला. तू का असं केलं? त्याला वाईट वाटलं योनाला. या झाडाची सावली तू काढून टाकली तेव्हा मला किती बरं वाटत होतं. मग परमेश्वर त्याला बोलला, जे झाड तू लावलं नाही, ज्या झाडाला तू पाणी घातलं नाही, ते वाळलं म्हणून तुला एवढं वाईट वाटलं. मी माझ्या लेकरांचा नाश कसा करू शकतो? हालेलुया. देवाची पूर्ण ओळख असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला देव कसा काम करतो, देवाची कार्य करण्याची पद्धत काय आहे, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. कम ऑन. नीतिसूत्र 9:10 काढूया. परमेश्वराची भय ज्ञानाचा आरंभ होय, आणि परमपवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय. आमेन. परमेश्वराचं भय जसं ज्ञानाचा प्रारंभ आहे, तसंच परम पवित्र देवाला ओळखणं ही सुज्ञता आहे. आमेन. देवा, मी सुज्ञ बनून काय करू? कोण मला विचारतं का? कोणी माझा चांगुलपणा कधीच पाहत नाही. हा, लोकांमध्ये आहे 9% चांगुलपणा कधीच पाहत नाही, पण तुमची 1% चुकी मात्र ते त्यांच्या डोक्यावर घेऊन फिरतात. हो की नाही? पण परमेश्वराला ओळखणं काय आहे? सुज्ञता आहे, समंजसपणा आहे. मी का सुज्ञ बनावं देवा? का मी तुझ्या ओळख मध्ये राहावं? नीतिसूत्र 8:35 3:35 काढा. ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, पण मूर्ख लज्जेची बढती पावतील. काय होतील? ज्ञानी. आता याच्यात ज्ञानी लिहिलंय, पण वाचा परत. जे समंजस आहे त्यांना गौरवाचे वतन मिळेल. लिहा तिथं, ज्ञानी, समंजस. जे सुज्ञ आहेत त्यांना गौरवाचे वतन मिळेल, आणि जे देवाला ओळखतात ते सुज्ञ आहेत, आणि जे सुज्ञ आहेत त्यांना गौरवाचे वतन मिळेल. कळलं का? स्टेप बाय स्टेप. हालेलुया. ज्यांना ती प्राप्त होते, ती सुज्ञता, ते लोक कधीच गरीब राहू शकत नाही. ते लोक कधीच आजारी राहत नाही, ज्यांना देवाची ओळख आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा स्वभाव आपण कसा ओळखू शकतो? आणि जर थोडक्यात पाहायचं म्हटलं तर देवाचा स्वभाव ओळखणं खूप सोपं आहे. नंबर 1, प्रभूशी संगती करणं. कशी? वर्शिपद्वारे. वचन वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल जे सांगतं, एक रॉंग ट्रान्सलेशन आहे जे आज मला तुम्हाला क्लिअर करायचंय. जगभर ते प्रसिद्ध असेल, पण जे मला देवाने सांगितले ते मी तुम्हाला सांगते. खूप ठिकाणी असं लिहिलेलं आहे, इव्हन बायबल मध्येच आहे. म्हणून पण ज्यांना देवाची ओळख असते त्यांना परमेश्वर वेगळंच प्रकाशन देतो.
आमेन. खूपदा आपण ऐकतो की परमेश्वराने स्वतःपेक्षा जास्त वचनाला महत्व दिले, असं लिहिलेलं आहे. राईट, वचनाला जास्त महत्व दिलंय. मग काय देवाचं कमी महत्व आहे का? तुमच्या हातातलं बायबल जितका तुमचा स्वर्गीय देव महत्वाचा आहे, सामर्थ्य आहे, पराक्रमी आहे, तितकंच त्याचं वचन सामर्थ्य आहे, पराक्रमी आहे, अद्भुत आहे. दोघांमध्ये काही फरक नाही. मी माझ्या वचनाला जास्त महत्व दिलं असं नाहीये. मी जे आहे तेच माझं वचन आहे असं देवाला म्हणायचं आहे. हालेलुया. म्हणा, जे वचन आहे तोच माझा देव आहे. जो माझा देव आहे तेच वचन आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो, मी आहे तो आहे. ना मैं कम हूं, ना मैं किसी से ज्यादा हूं, ना त्याच्या वर कोणी आहे, ना त्याच्या खाली कोणी आहे. हालेलुया. म्हणून कधीच आता हे वचन बोलणं किंवा ही समज सोडून द्या कि परमेश्वर ने अपने आप से ज्यादा महत्व वचन को दिया है. नहीं, जेवढा महत्वाचा देव आहे तेवढाच महत्वाचं वचन आहे. जेवढा महत्वाचं वचन आहे तेवढाच महत्वाचा माझा देव आहे. हालेलुया. दोघं समान आहेत. आमेन. पण जेवढं तुम्ही वचन वाचाल तेवढं तुम्ही देवाला ओळखाल, तितकी तुम्हाला ओळख होईल. बायबल सांगतं, जे आत्म्याने चालवले जातात ते माझे लेकरं आहेत. वचन वाचणं, देवाबरोबर संगती करणं, वचन वाचणं तुम्हाला प्रभूची ओळख देतं. दुसरं, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं तुम्हाला देवाची ओळख देतं. देव ज्ञान आहे. म्हणा, ज्ञान आहे. हालेलुया. मला कोणीतरी बोललं की तुझं ज्ञान फार वाढलं आहे. मी कोणत्या शाळेत नाही गेले, मी माझ्या घरातल्या त्या प्रेयर रूम मध्ये गेले. मला शिकवणारा कोणता फिजिकल व्यक्ती नव्हता, हे बायबल होतं. माझे लेकरं जेव्हा लहान लहान होते, दूध पिणारे होते आणि त्यांना एकदा फीडिंग केलं की ते 3-3, 4-4 तास झोपायचे आणि मी 3-3, 4-4 तास फक्त बायबल वाचायचे. मी कधी सिरियल्स पाहिल्या नाही, मी कधी मूवीज पाहिल्या नाही, मला त्याच्यात कधी इंटरेस्ट पण नव्हता. पूर्वी होता तेव्हा मग मी पण वेगळ्याच याच्यात होते. हालेलुया. म्हणून त्या गोष्टीला मी नकार देते. कधीच कोणाला उदाहरण देताना म्हणू नका, त्या पिक्चर मध्ये त्या हिरोनी नाही का असं बोललं होतं. आपला पिक्चर पण इथंच पाहिजे, आपली सिरियल पण इथंच पाहिजे. जे काही आहे ते सगळे उदाहरण शास्त्रातनच आले पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रभूची ओळख किती गरजेची आहे. जे लोक देवाला ओळखतील ते सुज्ञ होतील आणि सुज्ञ लोक गौरवाचे भागीदारी ठरतील. आणि देवाला ओळखण्यासाठी शास्त्र वाचणं गरजेचं आहे. नंबर 2, टंग्स मध्ये प्रेयर. जेवढं तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना कराल तेवढं तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढाल. जेवढं तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढाल, देव त्याचा स्वभाव तुमच्यावर प्रगट करील आणि तेवढे तुम्ही यशस्वी व्हाल. हालेलुया. का दावीद राजा बिनधास्त आपल्या शत्रूंसमोर उभा राहायचा? कारण त्याला देवाची ओळख होती. का मोशे एकदम धाडसाने ती काठी घेऊन समुद्र पुढे उभा राहिला? कारण त्याला देवाची ओळख होती. हालेलुया. देवाची ओळख तुम्हाला पराक्रमी बनवतं. ज्याला देवाची ओळख आहे ते कधीच फसू शकत नाही. ते लोकांच्या शब्दाला कधीच भुलू शकत नाही. भुलवणं नाही का, गोंधळ. जर तुम्हाला देवाची ओळख असेल ना, तुम्हाला कळेल हा आवाज देवाचा आहे का, हा आवाज शत्रूचा आहे का, हा गोंधळात पाडणार आहे. आमेन. आणि म्हणून प्रभूची ओळख असणं गरजेचं आहे. काही काळ होता
होता म्हणजे काय आहेच. आपले चर्च टंग्स प्रेयरवर खूप बिलीव्ह करतात आणि रोज प्रेयर्स होतात आपल्या. दुसरं काही बोलायची गरजच नाही. तुम्हाला कळतंय तुम्ही मागितलंय ह्याचं त्याचं नाव घेऊन बोलताय का? तुम्ही टंग्स प्रेयर करताय, देव अद्भुत कामं करतोय. तुम्हाला कळत पण नाही तुम्ही काय मागताय, पण तुम्हाला जे हवं होतं ते तुमच्या डोळ्याला दिसतंय. हेच तर पॉवर आहे परमेश्वराचं. हेच तर त्याला ओळख नाही. आपण आपल्या बुद्धीने, आपल्या विचाराने, आपल्या स्वभावाने, आपल्या एक्सपिरियन्सनी देवाला कधीच ओळखू शकत नाही. बायबल सांगते जर तुला देवाला ओळखायचं असेल तर तुला देवाचा आत्मा लागेल. देवाला ओळखायला देवाच्या आत्म्यानेच तुम्हाला त्याला ओळखावं लागेल. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं, येशू बोलला, मी तुला मदतनीस पाठवील, तो आहे पवित्र आत्मा. आणि तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देण्यात आलेला आहे. कोई कीमत नहीं चुकानी पड़ती आपको उसके लिए. असं बोललं का प्रभू जर तुला पवित्र आत्मा हवा असेल तर दर महिन्याला तुला ₹1,00,000 द्यावा लागतील? नाही, फ्री आहे. आणि पवित्र आत्मा काय कार्य करतो? पवित्र आत्मा मुळात देवाचा आत्मा आहे. आणि देवाचा आत्मा देवाच्या गोष्टी, देवाचा स्वभाव, देवाचं सामर्थ्य, देवाची ओळख तुम्हाला तुमच्या जीवनात करून देतो. आमेन. म्हणून जे आत्म्याने चालवले जातात ते देवाचे लेकरं आहेत. आणि पवित्र आत्म्याशी संगती करण्याचं एकमेव मार्ग प्रेयर इन टंग्स. कम ऑन, प्रे इन टंग्स इन द नेम ऑफ जीसस. रबाहा काला रबाहा शे. येशूच्या नावामध्ये हा एक उत्तम मार्ग आहे प्रभूला ओळखण्याचा. जेवढं तुम्ही त्याला जाणून घ्याल तेवढं तुम्ही पराक्रमी व्हाल. मी परमेश्वराची खूप हेवी प्रेझेन्स इथे महसूस करते. आय डोंट नो तुम्ही करत आहात की नाही. असं वाटतं तो आलाय सांगायला की बघ मी असा आहे, असा आहे, हे करणार आहे. स्तोत्रसंहिता 103 बेस्ट चॅप्टर आहे देवाला ओळखण्याचं. त्याचा स्वभाव काय आहे, काय आहे माझ्या परमेश्वराच्या मनात, कसा तो कार्य करतो. स्तोत्रसंहिता 103 रीड. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. हालेलुया. काय देवाचा स्वभाव? दुष्कर्मांना घेऊन दोष लावणारा नाही तर क्षमा करणारा परमेश्वर आहे. तो तुझे सर्व रोग बरे करतो. पुढे, तो तुझा जीव विनाश करतेतून उद्धारतो. देव तुला क्षमा करतो, तुला बरं करतो, तुझा जीव उद्धारतो. त्याच्यामध्ये दया आहे, त्याच्यामध्ये करुणा आहे. आणि तो ती करुणा, ती दया त्याच्याकडेच फक्त सीमित ठेवत नाही, ती तुम्हाला पण देतो. हालेलुया. देवाची इच्छा आहे जे मी स्वर्गात एक्सपिरियन्स करत आहे ते माझ्या लेकरांनी पृथ्वीवर त्याचा अनुभव घ्यावा. हालेलुया. पुढे, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. चाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो. हालेलुया. खूप काय काय लिहिलेलं आहे. घरी जा, प्रत्येक एक वचनाचा अभ्यास करा. मोशे परमेश्वराला म्हणाला, मला तुझे मार्ग दाखव. पहिले ओळख आणि मग पराक्रम. पहिले देवाची ओळख. तो कोणता मार्ग तुम्हाला दाखवत आहे, काय आहे त्याची पद्धत कार्य करण्याची. हालेलुया. हालेलुया. किती सिंपल आहे देवाची पद्धत. वादळ आलंय, तुफान आलाय समुद्रामध्ये, नावेमध्ये. शिष्य ओरडत आहे, घाबरले आहे आणि येशू झोपलाय. हालेलुया.
कारण त्याला माहिती आहे तो त्याच्या देवाला ओळखतो. येशूला माहिती की त्याच्याकडे अधिकार आहे. तुम्हाला माहिती आहे मपीबोशेत, वाचूया घरी, पण मपीबोशेत हा एक राजकीय वंशाचा असूनही जेव्हा दावीद राजा झाला तेव्हा तो भीक मागायचा. शौलाचा मुलगा योनातानाचा नातू मपीबोशेत. ओ थँक्यू जीसस, हालेलुया. हा राजकीय वंशातला असूनही काय करायचा? भीक मागायचा. देवाने दाविदाच्या मनात टाकलं. दाविदाला है ना, फ्रेंडशिप डे आज, दाविदाला आठवलं की योनाथन आणि त्याची फ्रेंडशिप किती घट्ट होती, किती गहरी त्यांची दोस्ती होती. आणि जेव्हा योनाथन मेला तेव्हा दाविदाने विचार केला किंवा दाविदाच्या हृदयामध्ये ते आलं की मी माझ्या मित्रासाठी, गेलेल्या मित्रासाठी, त्याच्या परिवारासाठी काहीतरी करेल. आणि त्याला जेव्हा कळालं की मपीबोशेत हा त्याचा नातू आहे, मुलगा नातू, आय डोंट नो, आणि तो अशाशा परिस्थितीत आहे, तो गावाच्या एखाद्या वेश्येजवळ जाऊन भीक मागत आहे, तर त्याने त्याला घेऊन आला आणि राजकीय मेजावर बसवलं. ती तर देवाची दया झाली, पण मपीबोशेतची अक्कल कुठे होती? त्याला हे माहिती असून की तो राजकीय वंशाचा आहे तरी सुद्धा भीक मागत होता. का? ज्ञान नाही. त्याला राईट आहे, त्याच्याकडे अधिकार आहे की तो राजकीय वंशातला आहे, त्यांनी जावं आणि त्याच्या दादाजींनी काय केलेलं आहे, त्याच्या वडिलांनी काय केलेलं आहे, काहीतरी डोकं लावणार ना. काही लोक डोकंच नाही लावत. कसं मी काम केलं पाहिजे, कशा गोष्टी हाताळल्या पाहिजे, कसं मी आता ह्या गोष्टीची चालना धरली पाहिजे, डोकं नाही लावत. ते बसता, नाही मी भिकारी, माझं काय होऊ शकत नाही कारण मी पांगळा आहे. मपीबोशेत पांगळा होता. नाहीये, माझ्याकडे स्ट्रेंथ नाहीये. खूप लोक त्यांच्या कमी बघतात आणि गपचूप बसतात, पण ते देव काय करू शकतो याच्यावर विश्वास ठेवत नाही. हालेलुया. का? बुद्धी नाही, ज्ञान नाही, देवाला ओळखत नाही, म्हणून आजही त्याच परिस्थितीमध्ये बसलेत. बघा, देव कोणाशी बोलत असेल तर, तुम्हाला काही समजत असेल तर. हालेलुया. आणि त्याला ज्ञान नसल्यामुळे राजकीय वंशाचा व्यक्ती वेशीजवळ भीक मागतोय. तसंच देवाच्या लोकांना देवाच्या सामर्थ्याचं ज्ञान नाही, म्हणून हाल अपेष्टा सहन करत घरात बसलेत. त्याच स्ट्रगल मध्ये, त्याच कठीणाईमध्ये. बघा, प्रॉब्लेम्स येणार नाही असं मी म्हणत नाही, असं शास्त्र पण म्हणत नाही, पण प्रॉब्लेम्स तुमच्यावर विजय होतील असं शास्त्रात कुठेही लिहिलं नाही. तर तुम्ही प्रॉब्लेम्स वर विजय व्हाल असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही ओव्हरकम कराल त्याच्यावर. पण आपल्याला ते सामर्थ्य माहितीच नाही. आपल्याला त्याच्यावर काही विचारच करायचा नाही की माझा देव काय करू शकतो. कधीच बायबल वाचत असताना तेव्हा असं झालं असं बोलू नका. ते सारेला बाळ झालं, मला नाही होऊ शकत. तेव्हा समुद्र दुभागला गेला, माझा नाही होऊ शकत. काय गरज आहे तुम्हाला समुद्र दुभागायची? गरज आहे का? तुमच्या मागं फारो लागलाय का? रथ लागले का? नाही ना. पण अनेक असे न दिसणारे आध्यात्मिक समुद्र आहे जे तुम्ही कितीतरी दुभागले असतील. हे कधी समजल? ओळख असेल तर. पण जर वेळ आलीच ना समुद्र दुभागण्याची, देव आज पण दुभागू शकतो. वेळ आलीच तर. का? कारण देवाकडे अमर्याद सामर्थ्य आहे. त्याची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे की प्रभू काय करू शकतो. पण तो मपीबोशेत राजकीय वंशातला असूनही भीक मागतोय. काही विश्वासणारे राजकीय वंशातले आहेत
वचन आहे, सामर्थ्य आहे, प्रेयर करायची माहिती आहे, पण ऍक्शन घ्यायची माहिती नाही, ज्ञान माहिती नाही, म्हणून भिकाऱ्यासारखे बसले आहेत. कोणीतरी येईल, मग दया करील, मग प्रार्थना करील. खूप लोक पास्टरनी कॉल नाही उचलला म्हणून चर्च सोडून निघून जाता. म्हणजे उदाहरणार्थ समजा त्यांना काहीतरी त्रास होतोय, तुम्हाला अचानक तुमच्या छातीत दुखायला लागलं, हा, आणि तुम्ही पास्टरला कॉल प्रेयर साठी कॉल करताय, पास्टरनी नाही उचलला. तुम्हाला हे माहिती नाही का, जो देव पास्टरचा आहे तो तुमचा पण आहे. जर पास्टरच्या प्रार्थनेने तुझं छातीचं दुखणं बरं होऊ शकतं, तर तुझ्या प्रार्थनेने पण तुझं छातीचं दुखणं बरं होईल. कशाला फालतू त्या पास्टरवर चिडायचं? तू अधिकार घे ना. मग पिबोशेत बनून, पांगळा बनून कशाला भीक मागतोय? हालेलुया. नाही तर नाही, हा तर हा, तुम्ही अधिकार घ्या. इफिसिकरास पत्र 1:19. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. हालेलुया. पुन्हा एकदा हळूहळू वाचा जरा. आणि जे आपण विश्वासणारे त्या आपणाविषयी त्याच्या सामर्थ्याचं अपार महत्व ते काय आहे, त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून आपण ओळखून घेतलं पाहिजे. परत म्हणा, ओळख. देव काय करू शकतो याची ओळख आपल्याला आज पण पाहिजे, की माझा देव माझ्या जीवनात आजही कार्य करू शकतो. खूप तुम्ही लोक म्हणाल 10 वर्ष झाली पास्टर, आम्ही फक्त प्रेयर अटेंड करतोय, येतोय. हवा तो चमत्कार नाहीये, सामर्थ्य ओळख. जेवढं देवाला ओळखाल तेवढं सुटका प्राप्त कराल. जेवढं देवाला ओळखाल तेवढी गरिबी निघून जाईल. जेवढं देवाला ओळखाल तेवढे आजार निघून जातील. देवाचं सामर्थ्य काय करू शकतं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. प्रभू काय कार्य करू शकतो, प्रभू पाण्याचा द्राक्षरस कसा बनवतो याचं ओळख असणं आपल्याला गरजेची आहे. हालेलुया. आमेन. चला, निर्गमन, आणि खूप सुंदर आहे, देव ह्याद्वारे माझ्याशी अद्भुत रीतीने बोललेला आहे. निर्गमन 33:13. आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल. हालेलुया. मोशे परमेश्वराकडे विनंती करत आहे. काय विनंती करत आहे? तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल. देवाच्या मार्गाने चालणं म्हणजे देवाला ओळखणं आहे. पुन्हा एकदा वाचूया. तुझे मार्ग मला दाखव. सर्वांनी लक्ष द्या, लिहून घ्या. बघा मोशे काय म्हणतोय. आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास, देवा जर तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आहे, तुझे मार्ग मला दाखव, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल. हालेलुया. मोशे देवाकडे विनंती करत आहे, परमेश्वरा मी तुझ्याकडे रिक्वेस्ट करतो की मला तुझे मार्ग दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल. माझे मार्ग नाही देवा, माझ्या इच्छा नाही परमेश्वरा. हालेलुया. मला तुझा स्वभाव समजून घ्यायचा आहे. मला तू कसं कार्य करतो ते शिकायचं आहे. तुझी इच्छा मला जाणून घ्यायची आहे, म्हणून मला तुझे मार्ग दाखव. मला तुझी ओळख करून घ्यायची आहे. हालेलुया. हालेलुया. पण आपण आधी देवाकडे काय मागतोय? मला तुझं सामर्थ्य दाखव. आणि इथं आपण चुकतो. सगळ्यांचं लक्ष आहे का माझ्याकडे? का तुमच्या डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी फिरतंय? चला प्रार्थना करा, टंग्स मध्ये प्रेयर करा. शखाराला बासांदे. जसं परमेश्वरा तू मोशेला मार्ग दाखवला, कम ऑन. असं लिहिलेलं आहे की मोशेने परमेश्वराला विनंती केली की देवा मला तुझे मार्ग दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल.
तोपर्यंत तुम्हाला देवाचा स्वभाव समजू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या मार्गाने चालणं बंद करत नाही. आपल्याला चालायचं आपल्या मार्गाने आणि ओळख हवी देवाची, असं होऊ शकत नाही. हालेलुया. तुम्हाला देवाची ओळख जर तुमच्या जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर तुम्हाला देवाच्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. मोशे आधी परमेश्वराला म्हणतो, मला तुझे मार्ग दाखव, आणि नंतर की मला तुझी ओळख होईल. आणि नंतर निर्गमन 33:18 मध्ये मोशे परमेश्वराला काय बोलतो बघा. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. हालेलुया. फर्स्ट काय आहे? नंबर 1, पहिलं काय मागितलं मोशेने? मार्ग. तुझे मार्ग मला दाखव म्हणजे मला तुझी ओळख होईल. आणि आता मोशे म्हणतोय, आता मला तुझं तेज दाखव. म्हणजे मोशे तिथपर्यंत पोहोचला की तो देवाचं तेज पाहू शकत होता. कळतंय तुम्हाला? मोशेद्वारे परमेश्वराने अद्भुत आणि महान कृत्य केली. देवाने त्याला अगम्य बुद्धी दिली, सामर्थ्याचे काम करण्याची शक्ती दिली. पराक्रमी पुरुष त्याला केलं. का? कारण त्याने देवाला विनंती केली की मला तुझे मार्ग दाखव म्हणजे मला तुझी ओळख होईल. आणि मग तो बोलला, आता मला तुझं तेज दाखव. हालेलुया. परमेश्वराच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. काय म्हणत आहे परमेश्वर? परमेश्वराची काम करण्याची पद्धत आणि आपली काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आपण 1+1=2 म्हणतो. आपला परमेश्वर 1+1=11 म्हणतो. हालेलुया. हालेलुया. ही त्याची काम करण्याची पद्धत आहे. इथे राणी आणि अशोक बसले आहे, दोघं पती पत्नी. उभे राहा. परमेश्वराने यांना फर्स्ट बेबी दिला. तो बेबी जास्त दिवस राहिला नाही. त्याच्या हृदयामध्ये प्रॉब्लेम होता आणि तो बेबी त्यांनी गमावला. आणि आम्ही कुठून तरी येत होतो जेवण करून आणि रस्त्यात मला तिचा फोन आला की मम्मी असं असं झालं. आणि मी पूर्णपणे हादरून गेले. आम्ही गाडीतनं खाली उतरलो आणि म्हटलं, देवा असं का झालं? हृदयात शांती आहे पण तरी प्रश्न विचारला. सगळे वर गेले पण मी आपल्या चर्चच्या पायरीपाशी बसून ह्या दोघांसाठी रडले आणि देवाकडे प्रार्थना केली. म्हटलं, परमेश्वरा, किती गोड बाळ होतं ते. माझ्याकडे फोटो होता. माझा आनंद म्हणजे इतका आनंद होता मला ते बाळ पाहून. आणि अचानक मला तिने महिनाभराने असं सांगितलं. आणि ती नाशिकला नव्हती, चर्चच्या सहवासापासून थोडी लांब होती. तिने निर्णय घेतला की नाही, मी हे चर्च आणि तुम्हाला कधीच सोडणार नाही. मी तिथे आपल्या पायरीपाशी बसून रडले. या दोघांना माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, पण मे बी तुम्हाला माहिती आहे की बोले मत टेन्शन ले, रो मत. मी टेन्शन घेत नाही. मला माहिती आहे माझ्या प्रत्येक अश्रूला देवाने महत्व दिलंय. मला कळवळ आला आणि म्हटलं, परमेश्वरा, तुझं वचन सांगतं, जे नाश झालं, जे शत्रूनी खाऊन गेलं, तू दुप्पट देणारा परमेश्वर आहे. आणि मी खरोखर रडले या दोघांसाठी. आज ती 5 महिन्याची प्रेग्नंट आहे आणि ट्विन्स आहेत. एक तर देवाने तिची इच्छा पूर्ण केली, दुसरे जे माझे अश्रू ढळले त्याचा बोनस पण तिला मिळाला. हालेलुया, हालेलुया. म्हणून चर्च, मी तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करत असते. हा नाशिक माझा कळवळा आहे. तुम्ही तुमचा आशीर्वाद, तुम्ही आशीर्वादित झालेच पाहिजे, हा माझा कळवळा आहे. आणि एक ना एक दिवस हा माझा नसून देवाचा कळवळा आहे.
आणि तुमचा चमत्कार तुमच्याकडे येईलच. आमेन. बसू शकता. ज्याला देवाची ओळख आहे त्याला माहिती आहे परमेश्वर कसं काम करेल. आम्ही ब्लेस करतो दोघांना येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. प्रभू अद्भुत काम करणारा परमेश्वर आहे. आज आपण घर घेण्याची साक्ष ऐकली की ते गावाकडनं आले, त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि खरंच काहीच नव्हतं. ना जॉब, ना घर, ना पैसा. 6 महिन्याच्या प्रेयर्स चालू होत्या. किती जणांना आठवतं? त्या 6 महिन्याच्या प्रेयर्स मध्ये आपण रोज डब्बे आणायचो. आपण सगळ्यांचं जेवण एकत्र करून मग जेवायचो. हालेलुया. काही दिवस होते की ऋतेशकडे जेवायला डब्बा आणायला घरात काहीच नव्हतं. आणि त्यावेळी त्यांनी कुठून तरी कधीतरी त्यांच्या परिवाराने पैसे साठवले होते, काहीतरी रुपये, 1000 रुपये. आणि त्याचवर काही ना काही चालू होतं. पण अचानक देवाने त्याच्या मनात टाकलं की नाही, ही अमाऊंट उचल. आणि ती अमाऊंट, त्यांचा प्लॅनिंग होता घर घ्यायचा. त्याच्या डाऊन पेमेंटची 50,000 अमाऊंट होती. थोडे थोडे खर्च होऊन ते 35,000वर आली. हालेलुया. नीट लक्ष द्या. आणि त्या दरम्यान परमेश्वराने त्या व्यक्तीच्या मनात टाकलं की हे पैसे उचल आणि देवाच्या राज्यात पेरून दे. हे पैसे उचल. घरात तेल नाही, पीठ नाही, मीठ नाही, काहीच नाही. आपण म्हणू हा देवाचा आवाज नाही, हा शैतानी आवाज आहे. मी हे कसं काय देवाच्या राज्यात पेरू? खूप लोक करतात. पण मला माहितीये बायबल असं सांगतं, रडत पेरणी करशील. हालेलुया. आणि प्रेयर संपली. त्या व्यक्तीने ते किराणा न भरता, काही न सांगता आपल्या आईला सांगितलं, मला देवाने असं सांगितलं. आई म्हटली, जे देवाने सांगितलं बाबा कर. कोण आहे? मी सांगते, मोस्ट ऑफ लग्न झालेले लोक हा विचार करतील, हा देवाचा आवाज नाहीये. मी किराणा आणतो, मी माझं कर्ज फेडतो, मी हे करतो, मी ते करतो. पण नाही, देवाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून देवाची ओळख असणं गरजेचं आहे. आणि ज्या क्षणी ती पेरणी आमच्या दोघांच्या हातात आली, ते बीज आमच्या दोघांच्या हातात आलं, आम्ही देवाला धन्यवाद दिला. आणि त्या क्षणाला देवाने त्याच्यावर 2 प्रॉफेसीज केल्या की ह्याच वर्षी परमेश्वर, या दिवसामध्ये परमेश्वर मागच्या वर्षी गाडी देऊन तुला आशीर्वादित करेल आणि घर देऊन तुला आशीर्वादित करेल. नुसती प्रेयर नाही, तो बीज पण होतं. ते कष्ट, तो त्रास, त्या गोष्टी पण होत्या. ती अरेंजमेंट. आज कोणी कोणाला 10,000 द्यायला तयार होत नाही. देवाने 9.5 लाखाची योजना बनवली. हालेलुया. आणि त्याच पैशाने मी हे पुलपीट बनवलं. आणि तेव्हा मी पुलपीटसाठी प्रेयर करायची. आणि आज आम्ही दोघंही देवाला धन्यवाद देतो की तू त्यांचा विश्वास वाढवला आणि परक्या भूमीवर त्यांना वारिसदार केलं. तुम्हीही वारिसदार होत आहात. तुम्हीही आशीर्वादित होत आहात. हालेलुया. पण देवाची ओळख असणं गरजेचं आहे. ग्लोरी कधी दिसेल, तेज कधी दिसेल? जेव्हा मार्ग दिसेल. आधी मार्ग शोधा. मोशे म्हणाला, मला मार्ग दाखव, मला तुझी ओळख करून घ्यायची आहे. आणि मग मोशे म्हणाला, मला तुझं तेज दाखव, मला तुझा गौरव दाखव, मला चमत्कार दाखव. आधी चमत्कार, आधीच ग्लोरी पाहून घेतली तर मार्ग भटकून जाल. प्रभू का सामर्थ्यवान काम करत नाहीये? कारण ओळख नाही, मार्ग नाही. रोज देवाबरोबर संगती करा. परमेश्वराची कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. नाशिकमध्ये असं कदाचित असं होऊ शकतं, आय डोंट नो, की आपण स्वतःचा हॉल रिकामा ठेवला आणि इथं भाडं भरून प्रार्थना घेत आहोत. कारण हा देवाचा मार्ग आहे, ही देवाची ओळख आहे. आपण देवाला सांगत आहे की देवा, आम्ही तयार आहे.
अजून खेचायला. हालेलुया. परमेश्वराची ओळख असणं गरजेचं आहे. देवाचं ज्ञान असणं गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आमेन. हालेलुया. आणि जेव्हा परमेश्वराची महिमा तुम्ही परमेश्वराकडे मागाल तेव्हा बघा 33:19 काय सांगतं. मोशे काय बोलला 18 आणि 19 दोन्ही संगती वाचूया आणि मी संपवते. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. कृपा करून. पहिले मोशे म्हणतो मला तुझा मार्ग दाखव म्हणजे मला तुझी ओळख होईल. दुसरं म्हणतो तो म्हणतोय आता मला तुझं तेज दाखव. आणि मग परमेश्वर काय बोलतो बघा. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. हालेलुया. काय बोलला. मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे दाखवील. त्याने मार्ग मागितला, त्याने तेज मागितला. आता परमेश्वर चांगुलपणा दाखवत आहे. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनात देवाचा चांगुलपणा प्रगट झाला तो कधी आजारी राहू शकत नाही, तो कधी पीडित राहू शकत नाही, तो कधी त्रासात राहू शकत नाही. त्यांच्या जीवनावर कष्ट संकट कधीच आणि कधीच त्यांच्यावर हावी होऊ शकत नाही. का? कारण देवाचा चांगुलपणा. परमेश्वरामध्ये नंबर 1 गुण जर कोणता असेल तर तो दयाळू कणवाळू चांगला परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. मला तुझे मार्ग दाखव. मला तुला जाणून घ्यायचं आहे. जाणून घेणं म्हणजे देवाशी नातं दृढ करणं आहे प्रियांनो. हालेलुया. मग मला तुझी महिमा दाखव म्हणजे अधिक खोल उपस्थितीमध्ये देवा मला तू घेऊन जा. आमेन. हालेलुया. तुम्ही कसं देवाला ओळखू शकता या 4 गोष्टी तुम्ही विशेष करून लिहून घ्या. ह्या फक्त मी तुम्हाला एक टायटलच्या स्वरूपात देत आहे. याच्यावर जेव्हा माझ्या मनामध्ये खूप आहे की आपण 3 दिवसाची बायबल स्टडी ठेवायची आहे, त्यासाठी मी रिसॉर्ट किंवा काहीतरी पाहत आहे. त्या दरम्यान मात्र ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल. पण जेवढं शक्य होईल तुम्ही घरी ह्या गोष्टींचा अभ्यास करा. 4 गोष्टींची ओळख तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये वाढता. पहिलं म्हणजे ख्रिस्त हा तारणारा आहे. ख्रिस्त हा तारणारा. देवाचा स्पर्श, एक जागरूकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. नंबर 2, पवित्र आत्म्याची भेट असणं खूप गरजेचं आहे. पवित्र आत्म्याबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला देवाची ओळख कधीच होऊ शकत नाही. कारण पवित्र आत्म्याला देवाच्या आत्म्याबद्दल A to Z माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. 3, देवाच्या वचनाची भेट तुमच्या जीवनात असली पाहिजे. देवाचं वचन तुमच्या जीवनात असलंच पाहिजे. तुम्ही बायबल रीडिंग करणारे असले पाहिजे, प्रकटीकरण मागणारे असले पाहिजे, तुम्ही अध्याय शोधणारे, वचनाला कोट असणारे वचन शोधणारे असले पाहिजे, रोज शास्त्र वाचणारे, देवाची भेट असलीच पाहिजे. नंबर 4, देवाच्या गौरवाची माहिती भेट तुमच्या जीवनात झालीच पाहिजे. देवाचा गौरव तो किती पराक्रमी आहे. हालेलुया. प्रकटीकरणामध्ये योहानाने दर्शन पाहिलं. 4 मुकुट त्याला दिसले. पहिलं होतं सिंहाचं, दुसरं होतं बैलाचं, तिसरं माणसाचं आणि चौथं होतं गरुडाचं. हे 4 प्रकटीकरण आहेत. या 4 भेट आहेत देवाच्या. पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये येता, येशू ख्रिस्त हा तारणारा आहे याची तुम्हाला पूर्णपणे जाणीव पाहिजे. दुसरं, पवित्र आत्म्याची भेट तुमच्या जीवनात असलीच पाहिजे. तिसरं, वचनाची भेट तुमच्या जीवनात असली पाहिजे. आणि चौथं, परमेश्वराचं सामर्थ्याची भेट तुमच्या जीवनात असली पाहिजे, म्हणजेच साक्ष असल्या पाहिजे. हालेलुया. हालेलुया. या गोष्टींवर आपण गहराईने जरूर अभ्यास करूया. अजून 4 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे येणाऱ्या दिवसात लवकरच.
देवाचा मार्ग आपल्याला जाणणं गरजेचं आहे. त्याचा स्वभाव जाणून घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला देवाबरोबर संगती करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ज्या लोकांना देवाची ओळख आहे, डॅनियल मध्ये आपण वाचलं, जे लोक जिवंत देवाला ओळखतात ते पराक्रमी होतील, महत्कृत्य करतील. हालेलुया, हालेलुया. जे लोक देवाला ओळखतात ते सुज्ञ गणले जातील आणि सुज्ञ व्यक्ती गौरवाच्या वतनाचा हकदार होईल. हालेलुया, हालेलुया. सिंपल आहे. ब्लेस व्हायचंय, आशीर्वादित व्हायचंय, देवाची ओळख असणं गरजेचं आहे. शेजारच्याला सांगा, देवाची ओळख कशी कशी होऊ शकते. पहिलं म्हणजे येशू ख्रिस्त तारणारा आहे त्याने. दुसरं, पवित्र आत्म्याची भेट तुमच्या जीवनात असली पाहिजे. तिसरं, वचनाची भेट तुमच्या जीवनात असली पाहिजे. आणि चौथं, देवाचा गौरव, त्याची भेट तुमच्या जीवनात असली पाहिजे. हालेलुया. येशू ख्रिस्ताबद्दल अधिक स्टडी करा, माहिती घ्या, पवित्र आत्म्याची मागणी करा, वचन वाचा आणि साक्षासाठी तयार राहा. हालेलुया. ऑगस्ट महिना तुमच्या साक्ष देण्याचा महिना आहे. ऑगस्ट महिना आशीर्वादाचा महिना आहे. येशूच्या नावामध्ये या आपल्या जागेवर उभे राहा. प्रभूला धन्यवाद द्या.